तर हिरवागार पालक पाहू शकता किती छान आहे। आता पालक हा आपल्या शेतामधला आहे आणि पाहू शकता इथे मस्तपैकी पानं अशी मोठी मोठी झालेली आहेत। तर हा पालक आता आपण भाजीसाठी काढून घेणार आहोत। तर पालकाच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिनरल्स, विटॅमिन, न्यूट्रियन्स भरपूर प्रमाणामध्ये असतं। त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी अत्यंत असा फायदेशीर असा पालक आहे आणि पालकाची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने खात जावी। कारण पालक म्हणलं की नको म्हणतात काही जण किंवा लहान मुलांना देखील पालक आवडत नाही। तर अशा नवीन नवीन पद्धतीने जर आपण पालक मुलांना खाऊ घातला ना तर अगदी आवडीने खातात। तर आज आपण आगळीवेगळी पद्धतीने मस्तपैकी ताकातली पालक भाजी करणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। तर आता आपण सगळा पालक काढून घेऊया भाजीसाठी। तर ज्यांना कोणाला पालक आवडत नाही ना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने पालक हा आपल्या आहारामध्ये घेतला पाहिजे। पालकाचं सूप देखील केलं जातं। तर म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना खाऊ घातला पाहिजे। तर पाहू शकता हिरवीगार अशी पानं आहेत आणि पाहता क्षणात अशी भाजी कोणाला खाऊ वाटणार नाही आणि शेतातली ताजी ताजी भाजी। तर या पालकाच्या भाजीमध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये फॉलिक ॲसिड देखील असतं। तर गर्भवती महिला ज्या असतात त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर अशी पालकाची भाजी आहे। त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सूप बनवू शकता तुम्ही, वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ शकता। तर यामध्ये आपली पालक खाल्ल्यामुळे हाडांची मजबूती देखील होते, हाडं देखील मजबूत होतात आपले। तर अशा पद्धतीने हा गुणकारी पालक आहे। आता आपण सर्व भाजी इथे काढून घेतलेली आहे पाहू शकता। आणि पालक हा गुणाने ना थंड असतो थोडासा, त्याच्यामुळे आपलं पित्त देखील कमी करतं। म्हणून ज्यांना ॲसिडिटी होते किंवा ज्यांना जळजळ होतं छातीमध्ये त्यांच्यासाठी देखील पालकाची भाजी ही अत्यंत गुणकारी आहे। तर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही पालकाची भाजी ही खात जावी। म्हणजे आहारामध्ये समावेश थोडा थोडा केला भाजीचा की मग पित्त देखील कमी व्हायला सुरुवात होते। तर आता आपण भाजी काढून घेतलेली आहे पाहू शकता। भरपूर सारी भाजी येथे काढून घेतलेली आहे। शकता एवढी भाजी आता काढलेली आहे। अजून थोडीशी घेऊया, कारण का हटव भाजी करायची असेल तर मग थोडीच लागेल, परंतु कोरडी जर करायची असेल डाळ टाकून वगैरे तर मग जास्त भाजी लागेल। तर आता आपण अजून थोडीशी भाजी काढून घेऊया। आणि संध्याकाळ झालेली आहे, वातावरण पाहू शकता मस्तपैकी वातावरण झालेलं आहे। आणि पाठीमागे एक शेवग्याचं झाड आहे खरं तर, त्याला देखील आता बारीक बारीक अशी फुलं यायला लागलेली आहेत। तर भरपूर भाजी निघालेली आहे, एवढी बस होऊन जाईल। आता घरी जाऊन आपण भाजी करूया। आता रानातून आपण पालक आणलेला आहे भाजीसाठी आणि मस्तपैकी हिरवागार असा पालक आहे। आता पालक आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता तो कट करून घ्यायचा आहे। पालकाची नुसती पानं न घेता आपण देठं देखील घेतलेली आहेत। तर आता बारीक असा पालक आपण कट करून घेऊया। तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओला हाईप करायला देखील विसरू नका। उकडीचे मोदक व्हिडिओ टाकलेला आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता। गणपती जवळ आलेले आहेत आणि मुगाच्या डाळीचे मोदक हे 2 व्हिडिओ मी टाकलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। तर आपला पालक इथे बारीक चिरून झालेला आहे। आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आता तेल टाकून घेऊया। तेल थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि इथे लसूण घेतलेला आहे मी, तो ठेचून घेतलेला आहे, कारण का ठेचलेल्या लसणाचा स्वाद कोणत्याही भाजीमध्ये छानच लागतो। तर आता इथे लसूण आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे। तर लसूण आपला चांगला तळला आहे। आता यामध्ये आपण बारीक कट केलेला पालक टाकून घेऊया। तर आता गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि हा पालक आपल्याला सर्व परतून घ्यायचा आहे। आणि 2 मिनिटांमध्येच पालक पाहू शकता छानपैकी बारीक झालेला आहे। आता त्यावरती आपण झाकण ठेवूया, गॅस बारीक करायचा आहे आणि 2 मिनिटं झालेली आहेत। आता झाकण काढलं आहे आपण आणि पाहू शकता इथे पालकाला छानपैकी पाणी सुटलेलं आहे। तर पुन्हा एकदा आपण पालक परतून घेऊया। आता आपली भाजी चांगली परतली आहे। आता भाजी आपण साईडला करूया आणि आता मसाले यामध्ये टाकायचे आहेत। तर इथे मी लाल तिखटाचा वापर केलेला आहे, तुम्ही हिरवी मिरची देखील टाकू शकता। तर 1.5 चमचा आपण लाल तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण इथे गोडा मसाला घेतलेला आहे। तर भाजी सर्व आता आपण परतून घेऊया। आणि इथे मी शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ अर्धा तास झाली भिजत ठेवली होती, थोडीशी मऊसूद होते म्हणून। तर इथे पाहू शकता आता शेंगदाण्यामधलं पाणी आपण काढून टाकलेलं आहे आणि छानपैकी शेंगदाणे हे भिजले आहेत, ते टाकून घेऊया। आणि हरभऱ्याची डाळ देखील छानपैकी भिजली आहे, ती देखील टाकली आहे। आता पुन्हा एकदा आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे जर तुम्ही भाजी करणार ना, न खाणारे देखील आवडीने खाणार भाजी, ही 100% गॅरंटी आहे। तर अशा प्रकारे भाजी तुम्ही करायला अजिबात विसरू नका। मस्तपैकी एक आंबट गोड तिखट चवीची होते, भाताबरोबर देखील अप्रतिम लागते किंवा चपातीबरोबर खात असाल तर अप्रतिमच लागते। आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे भाजी आणि डाळ आणि शेंगदाणे थोडेसे मऊसूद होतील। आता आपण झाकण ठेवूया
थोडी भाजी मिक्स करून घेतली की मिडियम गॅसवरती आपल्याला भाजीला एक छान उकळी आणायची आहे, म्हणजे उकळीमध्ये हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे शिजले जातील. आता आपण झाकण काढूया आणि पाहू शकता छानपैकी दणदणीत अशी वाफ आलेली आहे आणि आपले शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ आणि पालक आपला चांगला मऊसूत झालेला आहे. तर आता यामध्ये आपल्याला थोडंसं बेसन पीठ आपण इथे घेतलेलं आहे, पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून गुठळी होता कामा नये. तर बेसन पीठ का वापरलेलं आहे आपण, तर इथे भाजी ही मिळून यावी. बेसन पीठ टाकलं की भाजी ही मिळून येत असते, त्यामुळे बेसनाचा वापर आपण इथे केलेला आहे. पाण्यामध्ये टाकायचं, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि जास्त बेसन पीठ इथे घ्यायचं नाही. अगदी पोहे खायचे 2 चमचे पीठ घेतलं तरी भरपूर होऊन जातं. जर बेसन पीठ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ टाकलं तरी चालू शकतं. तर 2 मिनटं भाजीला आपण वाफ काढलेली आहे आणि पाहू शकता मस्तपैकी खमंग असा वास येत आहे आणि भाजी म्हणाल तर एक नंबर होते बरं का. मस्तपैकी आंबट, गोड, तिखट सर्व चवी यामध्ये येतात आणि त्याच्यामुळे ही भाजी खूप छान लागते आणि लहान मुलांना देखील आवडते. तर भाताबरोबर देखील खूप छान लागते. तर भाताबरोबर खायची असेल तर थोडीशी पातळसर करायची, थोडीशी चपातीबरोबर ठीक आहे अशी केली तरी. तर पाहू शकता आता यामध्ये आपल्याला ताकातली भाजी करायची आहे. तर आता यामध्ये आपल्याला ताक टाकायचं आहे. ताक टाकते वेळेस सगळ्यात शेवटी ताक टाकायचं आहे आपल्याला, कारण ताक हे आंबट असतं. तर पाहू शकता जास्त पण आंबट आपल्याला घ्यायचं नाही आहे. तर इथे मी पाऊण फुलपात्र इथे ताक घेतलेलं आहे. आता हे मिक्स करून घेऊया आपण. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे ताकातली पालक भाजी नक्कीच करून पहा, खूप छान लागते. एकदा करून पहा नक्कीच. अशाच प्रकारे तुम्ही नेहमी भाजी बनवताना एवढी भारी होते. आता यामध्ये आपल्याला थोडं गोडसर चवीसाठी थोडासा गूळ घेतलेला आहे. अगदी लिंबा एवढा खडा घेतलेला आहे, तो थोडासा फोडून घेतलेला आहे. आता तो लगेच विरघळला जातो आणि वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालूया. तर दुसऱ्या गॅसवरती मी पळीमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी, का तर भाजीला आपल्याला तडका द्यायचा आहे. तर फक्त आपण लसणाचा तडका देणार आहोत. लसूण आपण इथे ठेचून घेतलेला आहे आणि मस्तपैकी खमंग असा लसणाचा तडका दिला की भाजी म्हणाल तर एक नंबर. तर आपलं तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे. आता लसूण ठेचल्याला आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि मस्तपैकी असा कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि चर्र असा आला आवाज की मस्तपैकी भाजीला फोडणी बसली म्हणायची. तर आता भाजी आपण मिक्स करून घेऊया. आता सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ टाकायचं आहे. आधी मीठ टाकायचं नाही या भाजीमध्ये, कारण का आपल्याला ताक टाकलेलं आहे आणि भाजी गरम असते, त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी इथे आपण मीठ टाकणार आहोत भाजीमध्ये. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करायला अजिबात विसरू नका. आणि आजची जर ही ताकातली भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये आणि तुम्ही देखील अशी ताकातली भाजी नक्कीच करून पहा. तर ही भाजी आता आपण जेवायला घेऊया. तर पाहू शकता मस्तपैकी चपाती, भात, कांदा आणि आपली पालकाची ताकातली गरगटी भाजी. ते या मैत्रिणींनो जेवण करायला आणि मस्तपैकी ताकातली भाजी खायला. तर तुम्ही नक्कीच अशी ताकातली भाजी करून पहा, खूप छान लागते बरं का. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका.